नमस्कार मित्रांनो, आपण पाहता टेक्टिप कॉर्नर युट्यूब चॅनल. आज आपण खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने नुकताच एक महत्वाचा शासन निर्णय म्हणजे जी-आर जारी केला आहे. हा निर्णय अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन पण भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यात आले. ज्या महिलांचा फेब्रुवारी महिन्याचा किंवा ज्या महिलांचा मागच्या महिन्याचा 2-3 महिन्याचा वेतन रुकलेलं आहे यांच्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. हा जी-आर दिनांक 2 मार्च 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा जी-आर नेमका कशाबद्दल आहे, किती निधी मंजूर करण्यात आला आहे, कोणाला फायदा होणार आहे, निधी कशासाठी वापरला जाणार आहे, पुढील प्रक्रिया काय असेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. हा निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत घेण्यात आला आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या बालकांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे काम करत आहेत. त्यांना दर महिन्याला मानधन आणि किंवा प्रोत्साहन भत्ते दिले जातात. फेब्रुवारी 2025 महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनाने हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 178 कोटी रुपये इतका अतिरिक्त निधी मंजूर करण्यात दिला आहे. हा निधी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या फेब्रुवारी 2025 महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी वितरित केला जाणार आहे. या निधीचे वर्गीकरण पोषण आहार, विशेष पोषण आहार कार्यक्रम, अंगणवाडी सेविका सेवा पूर्वी वितरित निधी आणि उपलब्ध तरतूद यांचा आढावा घेऊन ही अतिरिक्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका यांना, अंगणवाडी मदतनीस यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्रात हजारो अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहे. या सर्व केंद्रामध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनीस यांना वेळेवर मानधन मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. हा निधी उपलब्ध झाल्यामुळे मानधन वेळेवर मिळेल, प्रोत्साहन भत्ता मिळेल, कामकाज सुरळीत राहील, बालकांना सेवा देण्यात अडथळा येणार नाही. हा शासन निर्णय निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई यांच्या मार्फत वितरित करण्यात येणार आहे. तसेच सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, वित्त विभाग यांनी हा निर्णयाचा प्रत पाठविण्यात आली आहे. म्हणजे प्रशासकीय स्तरावर संपूर्ण यात्रा निधीची वितरणाची सज्ज झाली. लवकरच अंगणवाडी सेविकांचे मानधन जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शासनाच्या निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे की निधीचा वापर केवळ निर्दिष्ट उद्दिष्टांसाठीच केला आहे. वित्त विभागाच्या सूचनांनुसार कारवाई करायची आहे. लेखा नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने खर्च नोंदवणे ठेवणे, सर्व अंगणवाडी सेविकांना जो खर्च आहे तो योग्य पद्धतीने नोंदवून ठेवणे त्यांची जबाबदारी आहे. यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित केली जाईल. हा निर्णय नेमका कोणासाठी महत्वाचा आहे? अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्त्रिय, बालकाचे पोषण योजना चालना, ग्रामीण व शहरी भागातील सर्व अखंडित राहणे. शासनाची सकारात्मक भूमिका अंगणवाडी सेविका या समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनाने वेळेवर निधी मंजूर केलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिले महाराष्ट्र शासनाच्या 2 मार्च 2025 च्या शासन निर्णय रुपये 178 कोटीचा निधी मंजूर, फेब्रुवारी 2025 च्या मानधनासाठी तरतूद, निधी वितरित प्रक्रिया. जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तर हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचे मत नक्की लिहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील माहिती महत्वाच्या अपडेट्स. जर तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.